बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नवीन नियमांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या यांच्या खंडपीठाने म्हटले की या तरतुदी अस्पष्ट आहेत आणि त्यांचा गैरवापर होऊ शकतो। न्यायालयाने मृत्युंजय तिवारी, वकील विनीत जिंदाल आणि राहुल दिवाण यांनी दाखल केलेल्या याचिकांवर ही टिप्पणी केली, ज्यात आरोप करण्यात आला होता की नवीन नियम सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांशी भेदभाव करतात। UGCने 13 जानेवारी रोजी त्यांचे नवीन नियम अधिसूचित केले आणि त्यांना देशव्यापी निषेधांचा सामना करावा लागत आहे। सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्र आणि UGCला नोटीस बजावली आहे, त्यांचे उत्तर मागवले आहे आणि त्यांना नियमांचे पुनर्लेखन करण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायालयाने सांगितले की या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 19 मार्च रोजी होईल। सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की 2012 चे UGC नियम सध्या देशभरात लागू राहतील।